जेव्हा आपण YouTubeवरती एखादा व्हिडिओ सर्च करतो, तर फ्रॅक्शन ऑफ मिली सेकंड्समध्ये तो आपल्यापाशी प्ले होतोय. पण जर बघायला गेलं तर आपल्यापासून जे YouTubeचे डेटा सेंटर्स आहेत ते इथून खूप दूर आहे. तरी पण एवढ्या फास्ट आपल्याला रिस्पॉन्स कसा भेटतोय? तर यामध्ये सिस्टम डिझाइनची एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट यूज केलेली आहे, ती म्हणजे कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क आणि 30 सेकंदात आपण ती जाणून घेऊया. तर समजा तुम्ही एक व्हिडिओ रिक्वेस्ट पाठवली, त्यानंतर जो व्हिडिओ रिक्वेस्टसाठी जी DNS सर्व्हर असते, त्या DNS सर्व्हरवरती तुमचा व्हिडिओ जो आहे तो व्हॅलिडेट केला जातो. जर समजा तिथे व्हिडिओ जर एक्झिस्ट असेल, तो तुमच्याकडे रिडायरेक्ट केला जातो आणि जर तो व्हिडिओ जर नॉट फाउंड असेल, म्हणजे त्या सर्व्हरवरती जर फाइंड नाही झाला, तर तो दुसऱ्या सर्व्हरवरती चेक केला जातो. समजा तुम्ही इंडियामधून ब्राउज करत आहात आणि इंडियामधून मुंबईचा जो सर्व्हर आहे आणि तिथे तुमचा व्हिडिओ अवेलेबल आहे, तर त्या केसमध्ये ओरिजिन सर्व्हर जो आहे तो रिक्वेस्ट सेंड करतो आपल्या जवळच्या डेटा सेंटरला आणि जवळच्या डेटा सेंटरमध्ये जर व्हिडिओ इथे अवेलेबल नसेल, तर ओरिजिन सर्व्हर जो आहे तो रिक्वेस्ट दुसऱ्या डेटा सेंटरला पाठवतो आणि तुमच्या सर्चनुसार तो जर व्हिडिओ तिथे अवेलेबल झाला, डायरेक्टली तुम्हाला ॲज अ रिस्पॉन्स पाठवला जातो आणि त्यामुळे तुमचा जो व्हिडिओ आहे तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातो.